नमस्कार मंडळी, ताक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। हिवाळा आला आहे, वाटाण्याच्या शेंगा पण बाजारात भरपूर आल्या आहे आणि स्वस्त होतात। शेवटी तर आपण हिरवा वाटाणा साठवतोच, तर मी तेच तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशा प्रकारे आपण वर्षभर हिरवागार वाटाणा साठवू शकतो। एकदम परफेक्ट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। लवकरात लवकर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा। तर इथे मी हिरवा वाटाणा घेतला आहे। वाटाण्याच्या शेंगा थोड्याशा माझ्या कशा एकदम जुनाट होत्या, म्हणजे भरपूर टपोर दाणे भरलेले होते, ते मी काढून घेतले। आणि यामध्ये बघा असे काही दाणे आहे सडलेले, ते आपल्याला काढायचे। छोटे मुले आहे त्यांनी टाकून दिली आहे, सोलताना बसले होते मधात म्हणून, तर त्यांना आपण स्वच्छ निवडून घेतलं आहे। त्यानंतर एक भांडं घेतलं आहे, भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जेवढा आपला वाटाणा येणार त्या भांड्यामध्ये तेवढंच घ्यायचं आहे। पाणी उकळायला ठेवलं आहे, तेवढ्या वेळेपर्यंत मी बर्फाची ट्रे घेतली आणि बर्फ गाळून ठेवले पातेल्यामध्ये। स्टेप बाय स्टेप सांगते मी, ज्या प्रकारे सांगते त्याच प्रकारे तुम्ही करा। आपण बर्फ काढून ठेवला आहे, साईडला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर जो वाटाणा आपण निवडून घेतला होता तो आपण व्यवस्थित धुवून घेऊया, स्वच्छ करून घेऊया। त्याला पाण्यात टाकून ठेवलं आहे मी थोड्या वेळसाठी। आणि हे बघा इथे पाणी आपल्याला उकळत आलं आहे। जसं पाणी आपलं उकळतं तसं आपण आपल्या याच्यामध्ये वाटाणा टाकून देऊया। जे आपण धुवायला टाकलं होतं ना, त्या पाण्यातून निथळून आपण याच्यामध्ये टाकूया। त्यानंतर मी इथे टाकले साखर, 3 चम्मच साखर घेतली आहे आणि 2 चम्मच मी मीठ घेतलं आहे। याला आपण मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला आता मोठा ठेवायचा आहे। आणि याला मी थोडंसं फिरवून घेते, जे साखर आणि मीठ टाकलं आहे ना त्याला। आणि मी इथे टाकलं आहे 2 चम्मच विनेगर टाकल्याने याला म्हणजे आपण वर्षभर व्यवस्थित याची सेल्फ लाईफ आणखी वाढते, म्हणून आपण विनेगर वापरूया। त्यानंतर बर्फामध्ये मी पाणी टाकून ठेवते, कारण की आपल्याला लगेच ते जशी उकळ येणार ना तसं आपल्याला बर्फाच्या पाण्यात आहे। बघा उकळ आली आहे, याला कमीत कमी 5 मिनिटे मी थोडं उकळून घेते। आपला वाटाणा थोडा जास्त आहे, कमी आहे, तर तुम्ही 3 मिनिटेच उकळा। 4 ते 5 मिनिटे असं म्हणजे मी असं मिक्स करून घेते ना त्यामध्ये, तर उकळ थोडी थांबून जाते। तर हे बघा एकदम आपण गारगार पाण्यामध्ये, बर्फाच्या पाण्यामध्ये आपण वाटाणा काढून टाकूया असं। हे बघा, तो बघा आपला बर्फ पण वितळून गेला आहे त्यामध्ये, कारण की वाटाणा आपला गरम होता ना, कुकिंग प्रोसेस आपला थांबून जातो बर्फाच्या पाण्यात टाकल्याने, म्हणून बर्फाच्या पाण्यात टाकायचं आहे। त्यानंतर आपण एका चाळणीमध्ये आणखी याला मी काढून घेते, व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आणि हे बघा 5-10 मिनिटे मी ठेवलं आहे, पाणी जे होतं ते सगळं निथळून घेतलं आहे। त्यानंतर मी एक इथे कापड घेतलं आहे कॉटनचा, किचन टॉवेल तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये मी पसरून घेते याला मी 1-2 तासासाठी ना पंख्याखाली सुकून घेणार आहे। याला उन्हात वगैरे टाकायचं नाही आहे, ही चूक तुम्ही करू नका। आणि हे लक्षात ठेवा की आपण लवकर सुकूया म्हणून उन्हात वगैरे नाही, आपल्याला सावलीतच सुकवायचं आहे। पंख्यामध्ये सुकवू शकतात, पंख्यात नाही सुकवायचं आहे तरी पण असं टाकून ठेवलं तरी पण होणार। आता एकदम कोरडे एकदम व्यवस्थित झाले, तर मी माझ्याकडे डबा आहे, या डब्यामध्ये मी पॅक करून ठेवते। तुम्ही याच्यात पण आपल्या पाऊच येतात, छोटे छोटे पाऊचमध्ये पण टाकू शकता, पण मी पाऊच वगैरे माझ्याकडे नाही आहे आणि मी नाही आणल्याने फालतू खर्च मी करत नाही, मी माझी डब्यामध्येच ठेवते नेहमी। आणि याच्या आधी मी 1 आठवड्याच्या आधी फ्रोझन करून ठेवले होते, ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा ते पण मी डब्यामध्येच ठेवले होते, तर हे बघा कसे फ्रोझन झाले ते तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून पण दाखवते। हे बघा ते मी 8 दिवसाआधी हे बनवले होते, आणखी वाटाणा आणला आहे म्हणून मी आणखी बनवले। हे बघा हे पण टपोर एकदम वाटाणा आहे, तुम्ही बघू शकता। जसे आपण आता मी तुम्हाला दाखवलं आहे की फ्रोझन आपण कसं बनवलं आहे ते, आणि हे पण तुम्ही बघू शकता मी आधी बनवून ठेवलं आहे। मी पॅकेट वगैरेमध्ये नाही म्हणजे टाकलं आहे, तुम्हाला जर टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता। छोटे छोटे पाऊच पण बनवू शकता, मोठ्या पाऊचमध्ये पण टाकू शकता, ती तुमची आवड आहे। पण फालतू खर्च नाही करावा म्हणून आपल्याकडे डबे असतातच, डब्यामध्ये टाकून ठेवावं, मला तेच योग्य वाटते म्हणून मी डब्यातच टाकते। आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा, आणि माझी पद्धत कशी वाटली ते पण सांगा। आणि माझ्या पद्धतीने तुम्ही जर असंच वाटाणा साठवला ना, तुमचा वर्षभर टिकून राहणार, हिरवगार, चव पण बदलणार नाही, रंग पण बदलणार नाही, आणि खायला पण एकदम मस्त लागणार। तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय।